नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित तलाठी भरतीचा फायनल निकाल आलेला आहे। 23 जिल्ह्याच्या प्रतीक्षा याद्या आणि त्याचबरोबर निवड याद्या देखील लागलेल्या आहेत। उर्वरित जे 13 जिल्हे आहेत ते पेसा क्षेत्रामध्ये जी कोर्ट केस आहे त्या कोर्ट केसचा निकाल लागल्यानंतर किंवा ती काही ज्या कार्यवाही झाल्यानंतर कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून त्या याद्या नंतर लागणार आहे। त्यामुळे सध्या तरी 23 जिल्ह्यांच्या निवड याद्या त्याचबरोबर प्रतीक्षा यादी देखील लागलेली आहे। यांना 26 जानेवारी पासून नियुक्तीपत्र देण्यासाठी सुरुवात होणार आहे। त्याची पुढची जी काही कार्यवाही आहे तर ती त्या जिल्ह्याच्या तुम्हाला शासकीय संकेतस्थळावर जी काही आहे वेबसाईट आपली महसूल विभागाची तर तिथे तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता जे काही तलाठी भरती घोटाळा वगैरे बऱ्याच गोष्टी ज्या काही तुम्हाला आता या महिनाभराच्या चर्चेमध्ये आढळून आल्या तर त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून सध्या शासनाने याद्या लावलेल्या आहेत। यांना लवकरच नियुक्तीपत्र देखील मिळतील। आता भरती प्रक्रिया कॅन्सल व्हावी ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टी बोलल्या जात होत्या। भरती प्रक्रिया कॅन्सल होणं म्हणजे काय होतं की खरोखर प्रामाणिकपणे मार्ग घेतलेल्या गुणवत्ताधारकांवर अन्याय आहे। परंतु ज्यांच्या बद्दल डाऊट होता तर तिथं कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा होती, परंतु तसं न होता आता सरळ याद्या लागल्या आहेत। आता यांना नियुक्तीपत्र देखील मिळणार आहे। या गोष्टी आज महत्त्वाच्या आहेत। तर या संदर्भामध्ये जे काही महसूल विभागाकडून एक महत्त्वाचं पत्र निघालेलं होतं तर ते तुम्ही बघा। त्यामध्ये डिटेलमध्ये दिले आहे की कुठल्या विभागाच्या याद्या लागलेल्या आहेत, कुठल्या विभागाच्या बाकी आहेत, कशा प्रकारची कार्यवाही भविष्यामध्ये म्हणजे पुढे होणार आहे या संदर्भामध्ये या पत्रामध्ये डिटेल दिलेला आहे। तर त्या पत्र एकदा आपण बघून घेऊया। बघा फ्रेंड्स, काल दिनांक 23/1/2024 रोजी तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये एक प्रसिद्धी पत्रक शासनाने काढलेलं आहे, महाराष्ट्र शासनाचं आहे। तर बघूया काय आहे। बघा मित्रांनो, महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती 2023 निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे बाबत आणि ही 23 जिल्ह्यांची मित्रांनो यादी प्रसिद्ध झालेली आहे। मी आपल्या कम्युनिटीला देखील लावलं होतं यूट्यूबला आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जा। सर्व 23 जिल्ह्यांची जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी मी तुम्हाला तिथे टाकून दिलेली आहे। तर मला बरेचसे जण विचारत होते, मॅडम हा नाही लागला का, तो नाही लागला का? तर इथे हे जे पत्र आहे बघूया आपण काय आहे। बघा फ्रेंड्स, विषयात नमूद केल्यानुसार महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी गट क संवर्गाचे सरळ सेवा पदभरती 2023 मधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। भरतीचा पुढील टप्पा हा निवड याद्या व प्रतीक्षा याद्या तयार करण्याचा आहे। सोबत पेसा क्षेत्र नसलेल्या 23 जिल्ह्यातील तलाठी पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहे। तुम्हाला माहित आहे की पेसा क्षेत्रातील ज्या गोष्टी आहेत त्या कोर्ट केस चालू आहे, तर ते क्षेत्र सोडून 23 जिल्ह्यातील जो निकाल आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यांच्या निवड याद्या प्रतीक्षा याद्या या लागलेल्या आहेत। महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक इथे दिलेला आहे त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त करावयाच्या उमेदवारांच्या निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी ही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड समितीने तयार केलेली आहे, जी आपल्यापर्यंत देखील आलेली आहे। बघा पुढे बघा मित्रांनो, माननीय सर्वोच्च न्यायालयातील अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू जिथं आहे तिथं 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरतीच्या अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक इथे दिलेला आहे टोटल। तर त्यामधील निर्णयाला अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर करण्यात येईल। म्हणजे आता जे काही 13 जिल्हे बाकी आहेत जिथे अनुसूचित क्षेत्र आहे, पेसा क्षेत्र जिथं आहे, तर तिथं त्यांचं सध्या आता ह्या कोर्ट केसच्या अधीन राहून त्यांचा निकाल निवड याद्या येतील, पण त्या नंतर येणार आहे। त्यामुळे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांची नावे आता बघा इथे कोणते कोणते जिल्हे आहेत ज्यांच्या निवड याद्या आलेल्या आहेत। बघा मित्रांनो, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परळी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली। तर मला सकाळी एक कमेंट होती की मॅडम पुण्याची नाही आली का? तर मित्रांनो, या 23 आलेल्या आहेत, उर्वरित 13 बाकी आहेत। त्याच्यामध्ये तुमचं पेसा क्षेत्र येत असावं। निवड यादी प्रतीक्षा यादी प्रसिद्धीनंतर उमेदवारांची ओळख प्रमाणपत्र व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी,
चारित्र्य पडताळणी याप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी अंतिम नियुक्तीपूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हा स्तरावर करण्यात येईल. जिल्हा स्तरावरील कार्यवाहीबाबतचे वेळापत्रक हे संबंधित जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. आता तुम्हाला इथे जे आहे, जिथं तुमच्या ज्या ठिकाणाहून परीक्षा दिली आणि जिथं निवड झाली आहे तर तिथं तुम्हाला त्या संबंधित जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळ जे आहे तिथं अपडेट राहायचं आहे. पुढची जी तुमची कार्यवाही आहे तर तिथेच तुम्हाला त्या संदर्भामध्ये कागदपत्र वगैरे तुम्हाला सांगितले जाणार आहेत. बघा मित्रांनो, तर अशा प्रकारे जे 23 जिल्हा परिषदांचे ज्या आहे तलाठी भरतीच्या याद्या लागलेल्या आहेत. बाकीच्या देखील लवकरच लागतील, परंतु आचारसंहितेपूर्वी ज्या काही नियुक्त्या देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे त्यामुळे त्यांनी तलाठी भरतीच्या याद्या लवकर लावलेल्या आहेत. त्याचबरोबर आता बाकीच्या विभागांमध्ये देखील जसं की आता शिक्षक भरतीच्या देखील याद्या त्यांना आचारसंहितेपूर्वी लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. नगर परिषदांच्या अजून सेकंड आन्सर की बाकी आहे, तर मला नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की थोडंसं तुम्ही स्वतः जाऊन वगैरे तिथे चौकशी करा, निवेदनं द्या, जेणेकरून तुमची भरती प्रक्रिया देखील आचारसंहितेपूर्वी होईल. कारण की या गोष्टी आचारसंहितेपूर्वी होणं खूप गरजेचं आहे. आणि आता तलाठी भरतीचा लागलेलाच आहे. बाकीच्या काही भरतींच्या समजा विद्यार्थ्यांना नियुक्त्या वगैरे मिळालेल्या आहेत. शिक्षक भरतीच्या विद्यार्थ्यांना देखील लवकरात लवकर नियुक्त्या मिळाव्यात, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, जास्तीत जास्त भरती व्हावी. कारण एकदा आचारसंहिता झाली, एकदा निवडणुका निकाल झाला की मग हे शासन पटकन भरती करणार नाही. त्यामुळे कुठेतरी की एखादी परीक्षा कॅन्सल होण्यापेक्षा ते जी परीक्षेचा निकाल लागावा आणि दोषींवर कार्यवाही व्हावी, एवढ्याच बाबतीमध्ये मी पहिल्यापासून तुम्हाला हीच गोष्ट सांगत होते की जेणेकरून काय होतं की प्रामाणिकपणे विद्यार्थी अभ्यास करत होते. एवढे 7-8 महिन्यापासून ज्या वेगवेगळ्या परीक्षा झाल्या आणि अभ्यास करत होते, तर त्याचंच आता फलित मिळत आहे, निकाल लागलेला आहे. लवकरात लवकर जॉईनिंग देखील विद्यार्थ्यांना मिळावी. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर जॉईनिंग थोडीशी लेट जरी झाली तरी चालते, परंतु नियुक्तीपत्र मिळावं असं हे प्रत्येकाला वाटतं. जे की आता तलाठी भरतीच्या विद्यार्थ्यांनाही वाटत होतं, शिक्षक भरतीच्या विद्यार्थ्यांनाही वाटत आहे आणि नगर परिषद किंवा WRDची एक्झाम दिलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील वाटत आहे. परंतु WRDचा जो रिझल्ट आहे तो लवकर लागेल की नाही त्याबद्दल थोडीशी शंका आहे. परंतु नगर परिषदेची एक्झाम मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये झाली होती, तर त्यामुळे त्यांना त्या विद्यार्थ्यांनी थोडंसं जे काय आहे तुमच्या विभागामध्ये जा, तिथे तुम्ही निवेदन द्या, तिथे तुम्ही मागणी करा की आमच्या आचारसंहितेपूर्वी आमच्या निवड याद्या लागाव्यात, जेणेकरून तुमची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. सध्या 23 जिल्हा परिषदांचा तलाठी भरतीचा निकाल लागलेला आहे. उर्वरित देखील लवकरात लवकर लागेल. जो काही पेसा क्षेत्राचा आहे तो देखील लवकरात लवकर लागेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. तर हीच महत्त्वपूर्ण अपडेट आणि आनंदाची बातमी होती मित्रांनो. आता कशा प्रकारे रिझल्ट लागला आहे, म्हणजे कशा प्रकारे जिल्हा वाईज मेरिट आला आहे, तर मी ते प्रत्येक जिल्ह्याचं तुम्हाला डिस्क्रिप्शन सांगणार आहे मित्रांनो. जरी 180 अबाव बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये लागले आहे. मी जे काही जिल्हे बघितले आणि आता येणाऱ्या पण जिल्ह्यांचं तसंच लागणार आहे. इव्हन ST उमेदवारांनाही खूप चांगले मार्क्स आहे. तर अशा प्रकारे लागलेला आहे. परंतु समांतर आरक्षणामध्ये मेरिट खूप खाली आलेलं आहे, जसं की अनाथ असो, त्याचबरोबर अंशकालीन आणि आणखी माझ्या बघण्यात 1-2 आले आहे बघा मित्रांनो, की ते बऱ्यापैकी खाली मेरिट आलेलं आहे. जसं की मला असं वाटतं धनंगस्त आपत्तीग्रस्त हे जे आहे ते त्या उमेदवारांचं जे आहे ते बऱ्यापैकी मेरिट खाली आलेलं आहे. आणि बाकी मग जे तुमचं सर्वसाधारण आहे, मग तू कॅटेगरी कुठली का असे ना, जवळजवळ 170 अबाउच आहे. तरी आपण बघूया जिल्ह्यावाईज कसं लागलेलं आहे. आपल्याला जे मार्क्स आहेत तर आपण जर या जिल्ह्यात असतो तर फिट असतो का, जेणेकरून या भरतीवरून काय शिक मिळावी यासाठी आपण ते बघणार आहोत की जेणेकरून भविष्यामध्ये कुठून, म्हणजे बऱ्याच मुलांचं असं होतं की कुठून फॉर्म भरावा, इथून सुरुवात होती की फॉर्म इथून भरला तर माझा नंबर लागेल का, तिथून भरला तर माझा नंबर लागेल का, असं त्यांचं होतं. तर आपण जवळजवळ जिल्हावाईज बघूया की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कास्टमध्ये कशा प्रकारचं मेरिट लागलं. तर मी हे आता नेक्स्ट व्हिडिओची सिरीजच आणेल की त्यामध्ये तुम्हाला सांगेल कुठल्या जिल्ह्याचं कसं मेरिट लागलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही अजून आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.